पार्टीचा, समन्वय जनता पार्टीचा, समन्वय जनता पार्टीचा। या भूतलावर जन्माला आलेल्या ज्या महामानवांच्या कार्यामुळे या जगातील, या देशातील तुम्हा आम्हा सर्वसामान्य लोकांना, गरजू लोकांना, बेसहारा लोकांना, असहाय्य लोकांना जीवन जगण्याचं सामर्थ्य मिळालं, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मानव जातीच्या कल्याणासाठी समर्पित केलं, अशा सगळ्याच महामानवांच्या कार्याला सर्वप्रथम मी अभिवादन करतो। आज या पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये समन्वय जनता पार्टीच्या वतीने हा मेळावा या ठिकाणी आपण आयोजित करीत आहोत आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले, विचारपीठावर बसलेले आमचे सहकारी समन्वय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड सर, तसेच समन्वय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमचे मार्गदर्शक डॉक्टर रामकृष्ण कालापाड सर, आमच्या वाशिम जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या प्रमुख शीतलताई राठोड, संगीताताई राठोड, आमच्या नाम आयुषीताई राठोड, आमचे सगळे समन्वय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष विलास भाऊ आडे, पवन भाऊ जाधव, आमचे सहकारी विठ्ठल चव्हाण, विठ्ठल राठोड, त्यासोबत आमचे संतोष भाऊ घोडके आणि पुसद विधानसभा मतदारसंघातून, तांड्यातून, वाड्यापाड्यातून आलेले सगळेच आमचे बंधू भगिनी, माता भगिनी, तरुण लावा लष्कर, आपल्याला सगळ्यांना समन्वय जनता पार्टीच्या वतीने जय मानवता, जय संविधान, जय भारत, जय विज्ञान, जय जवान, जय किसान। माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्याला काही गोष्टी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि काही गोष्टी जर समजून घ्यायचं असेल तर त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला ऐकून घेणं गरजेचं आहे। चांगलं ऐकलं तर चांगलं समजेल आणि चांगलं समजलं तर भविष्यामध्ये आपण काहीतरी करू आणि काहीतरी केलं तर काहीतरी मिळवू शकू। म्हणून सुरुवात ही ऐकण्यातून आहे, समजण्यातून आहे, ही गोष्ट आपण आधी लक्षात घेतली पाहिजे। आणि नेमकी याच गोष्टीची आपल्यामध्ये कुठेतरी कमतरता आपल्याला जाणवते। गोड शिकवाडी चळवळीच्या माध्यमातून गोडसेना नावाचं संघटन उभं केलं आणि ज्यांच्या प्रेरणेच्या माध्यमातून, ज्यांच्या विचारातून गोड शिकवाडी नावाची चळवळ या ठिकाणी जन्माला आली, असे आमचे सगळ्यांचेच आधारस्तंभ, प्रेरणास्त्रोत नायक काशीनाथ यांनी सुरुवात केली। आम्ही त्यांच्यासोबत जुटलो आणि हळूहळू इथपर्यंत आलो। सुरुवातीला काम करत असताना अनेक लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण झाले की ही लोक फक्त गावागावामध्ये जाऊन फक्त बोंबलण्याचं काम करतायत, ओरडण्याचं काम करतायत, प्रबोधनाचं काम करतायत, याने काय होणार आहे। काही लोग हमने न ये केला गे कि बात हम निस्ता तांडे तांडे जाता है, भोग लगारन काई करे छो। गोर शिकवाडी फक्त तांडे तांडे जान फक्त भोग लगाडर काम करायचं, हानु हमार सामू का देखेरो दृष्टिकोन काही लोक हियो आणि काही लोक मुद्दाम वातेरो प्रचार प्रसार किदे। लोकोरो केळो आयो कि निस्ता तांडे तांडे जान आरडाय ती बोले ती काही हेवाळो छेनी, पण वरे साथोसाथ समाजेर जे काही दैनंदिन जीवनेर जे काही प्रश्न छ, जीवन जगतो समाज पर जे काही अन्याय अत्याचार वेरे छ, ये पर भी काहीतरी वाते वेनचा आहे, येणं कधीतरी विरोध वेनचा आहे, हे पर कोईतरी उठाव करेनचा आहे। आणि गोर शिकवाडी वाले लोक निस्ता तांडे तांडे जान आरडारो काम करत असे तराती प्रचार प्रसार किदे। जना जवळपास 99 2000 ते 2013 ताणी
फक्त तांडे तांडे जान प्रबोधन करेरो काम हुयो ओरे बादेर माही जना लोको रे ती प्रश्न आहे की बा हमारे पर जे अन्याय अत्याचार होच हे पर काहीतरी करीच आहे जना ओरे बादेर माही गोर सेना चालू की दे आणि गोर सेना चालू करेर बाद जना समाजेर प्रश्न आपण वठाय जना मला अभिमान आहे ती केळो करण वाट्य कि पूरे महाराष्ट्र में कोणी तो पूरे भारत देशर माई जत जत समाज पर अन्याय अत्याचार हुयो सेती ज्यादा आंदोलन सेती ज्यादा मोर्चा आणि सेती ज्यादा रस्ता पर लड़ाई रमेरो काम जर कोई कीधो हो तो गोर सेना ती करे मायो आणि ओरे बादेर माई सारी देखतू देखतू एक बात लक्ष्य माई कि निस्ता एके जातेर भरोसे पर एके समाजेर भरोसे पर वाद चाल्या कोणी जना महाराष्ट्र पातळी पर देश पातळी पर जना आपण विचार कर रहे था जना कुणसे एके जाते पर एके समाजे पर वाद चालेनी एक जाते न लेन एके समाजे लेन भी चाल कोणी आणि जते लोग आपले माथेर आपले विचारेरो माणस ही सभागृह जाणी ही आमदार बळेनी खासदार बळेनी होते लोक आपण काहीच कर सकानी आणि ही जर करेर विया तर आपण सगळ्या जातीच्या सगळ्या समाजाच्या लोकांना आपल्याला सोबत घेणं गरजेचं आहे हे सगळं ज्या वेळेला डोक्यामध्ये आलं त्यावेळेला पहिल्या वेळेला आपण 2019 ला एक प्रयोग केला अतिशय कमी कालावधीमध्ये फक्त 1.5 ते 2 महिन्यामध्ये आपण प्रयोग केला आणि उपेक्षित वर्ग लढा असा नाव देऊन आपण या चळवळीच्या माध्यमातून त्यावेळेला प्रयोग केला आणि त्यावेळेला एक नव्हे तर 3 ठिकाणी आपण लोकसभेचे उमेदवार त्या ठिकाणी दिले आणि त्या माध्यमातून आम्ही दाखवलं की आम्ही जे ठरवतो ते केल्याशिवाय राहत नाही कारण त्यावेळेला देखील अनेक लोकांचा दबाव आपल्यावर आला की तुम्ही इलेक्शन लढू नका तुम्ही निवडणुकीमध्ये उभे राहू नका आपलीच लोकांनी आपल्यावर दबाव टाकण्याचा काम त्यावेळेला केला जे दलाली करणारे लोक होते जे भडवेगिरी करणारे लोक होते या लोकांनी त्यावेळेला आम्हाला दबाव निर्माण केला पण आम्ही कुणाचं ऐकलं नाही कारण नायक काशीनाथ साहेबांनी आम्हाला शिकवलंय एकदा निर्णय घेतला म्हणजे कुणाच्या बापाला आम्ही भीत नाही आणि कुणी काही झालं तर आम्ही मागे हटणार नाही जीव गेला तरी बेहत्तर काम करता करता जीव गेला असेल तर त्याच्या इतका स्वाभिमानाची गोष्ट दुसरी असू शकत नाही हे नायक काशीनाथ साहेबांनी आम्हाला शिकविलं आणि त्या विचारावर आम्ही एक एक पाऊल आज पुढे पाडत इथपर्यंत आलेलो आहोत करता हे सगळं करत असताना माझ्या बंधूंना आणि भगिनींनो 2019 ला जो आम्हाला अनुभव आला लोकांनी आम्हाला शिकविलं तुम्ही असे काही आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही कारण तुमच्याकडे पक्ष नाही तुम्हाला कुणाचा सपोर्ट नाही हे कुणी शिकवलं ही आपल्याच लोकांनी आम्हाला शिकविलं आणि नायक काशीनाथांचा देखील एक स्वप्न होतं की आपल्या चळवळीची एक राजकीय विंग त्या ठिकाणी असली पाहिजे एक राजकीय दळ त्या ठिकाणी असलं पाहिजे हे स्वप्न नायक काशीनाथ होते त्याच वेळेला आम्हाला त्यांनी सांगितलं होतं आणि 2019 चा जो अनुभव आम्हाला आला त्यानंतर आम्ही ठरवलं की आता या चळवळीच्या माध्यमातून आपला स्वतःचा एक राजकीय पक्ष त्या ठिकाणी असला पाहिजे म्हणून 9 एप्रिल 2023 ला आपण माहूरगड येथे समन्वय जनता पार्टीची त्या ठिकाणी आपण स्थापना केली त्या ठिकाणी आपण लोकार्पण त्या ठिकाणी केलं माझ्या बंधूंना आणि भगिनींनो पक्ष कार्य गरज काय पडी का तो आज आपण जरा सारी भारत देश में देख रहे था येरवर मुंडे सामू देखाचा जना दूसरे घरे में राचा तो आपले दूसरे घरे में पामळे सरको रेणो लागत जत बैठ के होता बैठलो लागत जत उठ के होता उठलो लागत जत सो के होता सो लागत जतरा खाइन दिने वत्राच खानो लागत और ज्यादा दंजर रेगे तो वनर हसाबे थी रेणो लागत नहीं तो निकल करन के तो निकलनो भी लागत आपले स्वतः हक्केरो घर रेहीच आहे आपल्या स्वतःचं हक्काचं घर त्या ठिकाणी झालं पाहिजे आपल्याला मान सन्मानाने त्या ठिकाणी जगता आलं पाहिजे आपण आपल्या लोकांचे प्रश्न सोडवता आले आपल्याला सोडवता आली पाहिजे या देशातील जो सर्वसामान्य लोक आहेत जे दीनदलित आहेत जे गरीब आहेत जे वंचित आहेत
जे बेसहारा आहेत, जे बेरोजगार आहेत, ज्यांना कुणाचा सहारा नाही, ज्यांच्या पाठीमागे कुणी नाही, अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला स्वतःचा एक पर्याय त्या ठिकाणी उभा केला पाहिजे. म्हणून या विचाराच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी समनक जनता पार्टीची स्थापना आणि त्या ठिकाणी आपण सुरुवात केली. माझ्या बंधू आणि भगिनी, एक गोष्ट तुम्हाला सांगायला हरकत नाही, समनक जनता पार्टीच्या वतीने मागील लोकसभेमध्ये आपण प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड सरांना याच लोकसभा क्षेत्रातून आपण त्यांना त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी त्यांना उमेदवार म्हणून इथे दिला होता. आणि मला माहित आहे, विशेष करून पुसद विधानसभा मतदारसंघातील सगळ्या लोकांचे मी मनापासून धन्यवाद, आभार व्यक्त करतो की सगळ्या लोकसभेमध्ये पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये प्राध्यापक अनिल डॉक्टर राठोड सरांना सगळ्यात जास्त मतदान या पुसद विधानसभा मतदारसंघामधून आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं. आणि ही एक खुणगाट आहे, एक दिसून येते की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तनवादी लोक जर कुठे असतील तर ते पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत. हे या इथल्या पुसद विधानसभा मतदारसंघातील लोकांनी ते आपल्या मतदानाच्या माध्यमातून त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. तम सिद्ध करून दाखवलंय की आता परिवर्तनेर गरज, आता बदल वेळीच आहे. ही खरे अर्थे ती तम दखाड़े आणि तम हमने जे मतदान की दे और भरोसे हमने ताकत मळी आणि वो ताकतेर भरोसे पर आज हमने वाटलो छ की आवाळे धनेरमाई नक्कीच समाजेनं जे चावच उवा घडायशिवाय हम रेवाळ छे आणि वर गरज. आणि त्यावेळेला अत्यंत अल्पावधीमध्ये, अत्यंत ते 2-2.5 महिन्यामध्ये आपण त्यावेळेला देखील सुरुवात केली. आणि समाजाचे, बंजारा समाजाचे 3 आमदार विरोधात असताना त्यामध्ये एक संजय राठोड मंत्री आहेत, दुसरे आपले इंद्रनील भाऊ, तिसरे निलय भाऊ, हे तिन्ही महायुतीत असल्यामुळे अर्थातच समनक जनता पार्टीच्या विरोधामध्ये त्यांनी काम केलं. आणि समाजाचे तिन्ही आमदार विरोधात असताना, स्वतःच्या बलबुत्यावर पैसे नसताना केवळ 10 ते 15 लाख रुपये खर्च करून यवतमाळ वाशिम लोकसभेमध्ये तब्बल 58,000 मतदान आपण इथे घेतले. ही काही कमी गोष्ट नाही. ही परिवर्तनाची नांदी त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आणि ही वाद समजलो की यवतमाळ वाशिम मतदारसंघीर माही डॉक्टर अनिल राठोड सरेना जर 58,000 मतदान ये लोकसभा माहिती मळायचा तर अर्थ असो की परिवर्तनेर नंगारा वाजगो परिवर्तनेर नंगारा फोळी पडगीच आवाळे धनेरमाई परिवर्तन करेशाय रेवाळ छेनी ये लोकसभा विधानसभा माई तम जे मतदान दिने ही वरो नांदीच ही सुरुवात हेगीच बार याडियो मार बाईयो मार. या पुसद विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधूंना मला सांगायचं आहे, भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष झाले, महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळून जवळपास 60-65 वर्ष झाली. आणि एवढी वर्ष झालेली असताना सुद्धा इथे 40 वर्ष एक हाती सत्ता असताना देखील या पुसद विधानसभा मतदारसंघातील जो इसापूर धरण आहे, या इसापूर धरणाअंतर्गत जे काही 46 की 42 तांडे जे गाव आहेत माळ पठारावरती, त्या लोकांचे हाल आज बघता येत नाही. त्यांना आज देखील प्यायला पाणी त्या ठिकाणी मिळत नाही, गुराढोरांना पाणी त्या ठिकाणी मिळत नाही. या लोकांनी हे धरण व्हावं म्हणून स्वतःच्या जमिनी त्या धरणामध्ये त्यांना द्यावी लागले. तमार धरणे व जमीन चलेगी. कितीतरी 42-46 या माळ पठारावर गावातील लोकांनी हे धरण झालं पाहिजे म्हणून आपल्या स्वतःच्या हक्काची जमीन त्या ठिकाणी दिली. आणि ज्या ज्या लोकांच्या जमिनी त्या धरणामध्ये गेल्या त्या लोकांना त्यांच्या शेतीसाठी आज देखील त्या धरणाचं पाणी त्या ठिकाणी मिळत नाही. आज देखील त्या लोकांना त्यांच्या गुराढोरांना तिथे प्यायला पाणी मिळत नाही, शेतीमध्ये पाणी मिळत नाही. हा अन्याय
या विधानसभा मतदारसंघातील लोक किती दिवस सहन करणार आहेत हा प्रश्न तुम्हा आम्हा सगळ्या जनतेच्या मनामध्ये याची जाणीव मला आहे। आणि म्हणून येत्या काळामध्ये जर समन्वय जनता पार्टी आणि त्याच्या आघाडीमधल्या उमेदवाराला जर आपण निवडून दिलं तर मी तुम्हाला या ठिकाणी शाश्वती देतो की या माळ पठारावरील जेवढे काही गाव आहेत त्या गावांना न्याय देण्याचं काम समन्वय जनता पार्टी आणि त्या आघाडीमधील लोकांच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही या ठिकाणी मी तुम्हाला देतो। माझ्या बंधूंना आणि भगिनींनो हाय आणखीन दुसऱ्या गोष्टी जर सांगायच्या झाल्या तर या पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये प्राबल्याने गोरबंजारा समाज जास्त आहे आणि मला खंत वाटते एका गोष्टीची एके वातेर मन दुख लागच कि सारी महाराष्ट्र माही एक विधानसभा असावी जर विचार किदे तो पूरे महाराष्ट्र में सेती जादा गोरबंजारा समाज हे पुसद तालुकांचं जवळपास 150 तांडा आहे। पुसद तालुकांचं आवडा मोठो समाज हे पुसद तालुकार माही रेर बाद भी शेती जास्त गोरमाटी समाजेर यारी भेड़े पर अन्याय अत्याचार कति हेतो हेणो सेती जास्त हमार भाई बंदे पर जर कोई मर्डर करते हो कोई खून करते हो कि जास्त जर अन्याय अत्याचार कति हेतो हेणो तो ये पुसद विधानसभा में ये पुसदेर लोक पर होचा ही मन दुखे थी कळजे भाटा मेलन क्यों लागो मारी याडियो आणि जण अन्याय अत्याचार वचप जे लोकू कंती आम आशा किदे ओनूर कंती आजी पूरी ही कोणी हे वातेर मी वाईट ठिकाणी पर वाटस करताय आता परिवर्तन वेळीचं आहे आता बदल घडीचा आहे आणि हा वसेट लोकोना सपोर्ट करवाचा कि जे लोग आपले पर अन्याय अत्याचार वेर बात आपले सारू धाटन आया आपले सारू काम कर्या असेच लोकोना आपले ना सपोर्ट करायचं आणि हम भी असेच लोकोना सपोर्ट कर्या हे सकच हम स्वतः निवडणूक लढ्या न जर न जमो तो जे आघाडी हमने मळ्या वना आपण सपोर्ट कर्या आणि वरकंती बांधन लिया कि तोण जर हम मतदान करवाचा तोण जर हम मदत करवाचा तो ये विधानसभा लोकसभा माही ही जो काही अन्याय अत्याचार विरोध ही कधीतरी थांबेंचा आहे तोच हम मदत कर्या तो मदत करा कोणी ही पहिले ठराया आणि वर बाद अंगेर पग वटाया मारे म्हणून माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो हे सगळे पुसद विधानसभा मतदारसंघातील फक्त हा एकटा समाज नाही बाकीचे आदिवासी समाज असेल बाकीच्या इतर जातीतला जो काही बहुजन वर्गीय समाज असेल यांना देखील आजपर्यंत पाहिजे तसं न्याय निवाडा या ठिकाणी मिळालेला नाही पर्याप्त प्रतिनिधित्व त्यांना मिळालेलं नाही याची जाणीव देखील समन्वय जनता पार्टीला आम्हाला आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या लोकांना प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळालं नाही ज्या ज्या लोकांना न्याय त्या ठिकाणी मिळाला नाही अशा लोकांना पाठरा त्यांना मदत करण्याचं काम ही समन्वय जनता पार्टी केल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे आणि हे सगळं बघत असताना संपूर्ण देशामध्ये आजची परिस्थिती आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे आणि ही जर गोष्ट आपण लक्षात नाही घेतली तर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला जगणं मुश्किल होणार आहे माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो आज या देशामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे आज या महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे या पक्षाच्या लोकांनी तुम्हा सगळ्या लोकांसोबत घात केलेला आहे गद्दारी केलेली आहे ही गोष्ट विसरून चालणार नाही माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो विमुक्त जाती या प्रवर्गामध्ये 14 जाती आहेत आणि या 14 जातीला जो आरक्षण त्या ठिकाणी दिलं गेलं होतं वसंतराव नाईक साहेबांच्या माध्यमातून जे आरक्षण त्या ठिकाणी मिळालं होतं ते आहे ते आरक्षण टिकवण्यामध्ये या 14 जातीचे विमुक्त जाती अमधली हा समाज आहे ते सक्षम ठरला नाही कारण इथले हरामखोर लोक हे भडवेगिरी करणारे लोक आपल्या हक्काचं जे आपल्याला आरक्षण मिळतंय ते आरक्षण हिसकवण्याचं काम राजरोसपणे सरकार करते हे बीजेपी गव्हर्नमेंट हे महायुतीचं सरकार ही जे मुलं बाळा आपण शिकवतो जे याडी बाप आपले बेडबेटान शिकारायचं नानक्या ती मोठो करायचं वेला ती साठा तोडल मोल मोजरी करून शिकारायचं आणि स्वप्न देखायचं की मार बेटी कधीतरी नोकरी लागीच आहे खतराक तरी यारी बापेर सपनोचा कि मार बेटी पोलीस बने तलाटी बने ग्रामसेवक बने वनरक्षक बने
PSI बने डॉक्टरेन जाए इंजीनियर बने सपनों देखत हमार बेटा हुशार छ पण काही लोग पिसा देताळेन विमुक्त जाती अये मजे घुसखोरी किदे ओरे वडीती जता आपले बेटा नौकरी लागाळे ते व तर दुसरे बेटा नौकरी लागे आणि आपले मुंडे मार कोळ कोस नाखे एकीकडे आहे महायुतीतली सरकार या महाराष्ट्रातील लोकांना धार्मिकतेकडे वळवते भावनिक बनवते मंदिराला पैसे देतात अरे आम्ही आरक्षण मागतोय तुम्ही मंदिराला पक्ष देताय आम्ही SIT मागतोय तुम्ही तांडा सुधार समितीत काय संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना देताय अरे आमची मुलं शिकली पाहिजे आमची मुलं नोकरीला लागली पाहिजे आमची मुलं डॉक्टर बनली पाहिजे आमची मुलं त्या ठिकाणी PSI बनली पाहिजे तहसीलदार बनली पाहिजे यासाठी एकीकडे तुम्ही आरक्षण खतम करताय आणि दुसरीकडे मंदिराला पैसे देऊन या समाजाला मूर्ख बनवण्याचं काम तुम्ही करताय हे इथून पुढे चालणार नाही कारण हा समाज आता जागा झालेला आहे हा समाज या भूलथापांना बळी पडणार नाही आणि तुम्ही देखील याला बळी पडायचं नाही एकेवारी मंदिरेन पिसादेचं दुसरे बेटार मुंडे नाही कोळ कोसरेत काल परम आता पोरियाकडे नरेंद्र मोदी साहेब भारतीय प्रधानमंत्री आयोग आणि भारतीय प्रधानमंत्री आयोग काही लोकोना मतदाने सारो वरो वापर करे हेती करन घणे दलाली वाते भडवेगिरी वाते किदे पण अख्खे महाराष्ट्र में कोई मायका लालो ने विरोध किदो कोणी हे महाराष्ट्र में पहली बार उगड़ उगड़ दर विरोध कोई किदो हेलो तो घोर सेनावडीती हा मोन विरोध किदे आणि केला गे कि हमारो सद्गुरु सेवालाल महाराजेर बाद हमार समाजेर श्रद्धारो जे मोटो व्यक्ति महान व्यक्ति हमारो परम पूज्य बापू कोई हेतो तो रामराव बापू हेतो तो रामराव बापू ना 8-10 वर्षेर आंगाडी दिल्ली न बलाय आणि दिल्ली न बला ताळेन ही प्रधानमंत्री केला गो की संपूर्ण भारतामध्ये हा जो तुमचा समाज आहे या समाजाला आम्ही तिसरी एक वेगळी सूची निर्माण करून ती सुविधा ते आरक्षण तुम्हाला देऊ एका सूचीत टाकू अशा प्रकारचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं आपण आश्वासन दिलं पण हमार भाइयों प्रधानमंत्री होता आयो पर हमार विरोध येतो कि जते लोगो हमार रामराव बापू दिने जो को शब्द रो तू पालन करेस ने होते लोगो तू फोरिया गरेना पग मेलेर छणी ई ठणकान क्याळो एकलो मर्देर लाल शेर अंगाडी मत मार म्हणा घुमोच ठीक आगो तो आगो असं वाटलं होतं की कुठेतरी आरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलेल शेतकऱ्यांच्या पिकांचं जे भाव आहे त्या भावाच्या संदर्भामध्ये बोलतील सोयाबीनला भाव मिळेल कापसाला भाव मिळेल असं सांगतील पण त्या ठिकाणी आरक्षणाच्या विषयावर काहीच बोलले नाही सोयाबीनच्या भावाबद्दल काही बोलले नाही कापसाच्या भावाबद्दल काहीच बोलले नाही शिक्षणासाठी काहीच बोलले नाही आणि फक्त राजकीय भाषण त्या ठिकाणी केलं आणि मला वाटतं की नरेंद्र मोदी साहेबांचा अभ्यास त्या ठिकाणी कमी पडला आणि त्यावेळेला त्यांनी आवर्जून सांगण्याचा प्रयत्न केला की काँग्रेस पक्षाने या गोरबंजारा समाजाला मुख्य प्रवाहापासून लांब ठेवण्याचं काम केलंय ही खोट वाद होतं केला गो का तो दी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षोडती मळे आणि वो जर न म्हणतो तर कदाचित आज आपण आता कोणी भेटते मार याडियो भाइयों बहनों ही विचार करे श्रीवाच निस्ता राजकीय भाषण किदो आरक्षणेर बाबतीन बोलो कोणी सोयाबीनेर भावेन बोलो कोणी रुएर भावेन बोलो कोणी वरो वरो सोतार लाल करली दो थोड़ी वजान चले गो आणि आपले लोग आवड़ा को मुंडो करन होटो डिग्रे आए कोई होता हिम्मत की दे कोणे पण गोर सेनार लाल वो सभागृह होता वो सभावून जात आहे वो तभी आलडा विरोध की दे की रामराव बापूला दिलेल्या शब्दाचं काय झालं याचं उत्तर आधी द्या वो तर कोई हिम्मत कोणी की दो पण हेच गोर सेनार लाल होतं जात हिम्मत की दे आज मार याडियो मार भाइयों मार बहनों जन ध्याने में रखाड़ो हम कुल से एके पक्षर लाल करेन आय कोणी जे आम्ही कुठल्याही एका पक्षाची स्तुती करण्यासाठी या विचारपीठावर आलेलो नाहीये जी लोक तुम्हा लोकांची प्रश्न सोडवतील
जी लोक तुम्हा आम्हा मुलांच्या मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार करतील त्या पक्षाच्या सोबत आम्ही राहणार आणि त्यांना आम्ही मदत करणार, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली. मग तो कुठलाही पक्ष असो, जे आमचे प्रश्न सोडवतील, जे आम्हाला न्याय देतील, त्यांना आम्ही मदत करू आणि भविष्यामध्ये समनक जनता पार्टी देखील आपल्या मदतीला त्या ठिकाणी असणार आहे. परंतु या महायुतीच्या सरकारने आमचा केसांनी गळा कापलेला माझ्या बंधूंना आणि भगिनींनो. आता यांनी लाडकी बहीण योजना आणली, सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना आणली. अरे तुम्ही आर्थिक विकास महामंडळ कोणाकोणाला देताय, पण या समाजाला ऑलरेडी एक आर्थिक विकास त्या ठिकाणी मंडळ होतं, वसंतराव नाईक महामंडळ. वसंतराव नाईक महामंडळ आहे की मेलं की जिवंत आहे कुणाला कळते तरी का? 1 रुपया त्या ठिकाणी त्याला दिलाय? कुठेच नाही दिला. ह्या भटके विमुक्तामधील जेवढे काय समाज आहे ते सगळे समाजासाठी हे वसंतराव नाईक महामंडळ जे त्यातील बेरोजगारांना त्या ठिकाणी अनुदान देण्याचं काम करतंय, त्या आर्थिक विकास महामंडळाला 1 देखील रुपया शासनाने दिलेला नाही. आणि या तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून जी माहिती ते जमा करतायत, त्याच माहितीचा उपयोग येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुणाला पैसे द्यायचे, कुणाच्या माध्यमातून पैसे वाटप करायचे, ह्याच्यासाठी त्या योजनांचा उपयोग ते करणार आहे. म्हणून माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, या देशाला जर वाचवायचं असेल तर या देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे. या देशाला जर वाचवायचं असेल तर या देशामध्ये राज्यघटना टिकली पाहिजे. आणि हे बीजेपी सरकार हे लोकशाही धोक्यात आणण्याचं काम त्या ठिकाणी करते, संविधान धोक्यात आणण्याचं काम त्या ठिकाणी करते, हे राजरोषपणे उघड झालेलं आहे. एवढंच नव्हे तर संविधान न बदलता जेवढ्या काही गोष्टी करता येतील त्या सगळ्या गोष्टी करून आम्हा सर्वसामान्य लोकांना जीवन जगणं कठीण केलंय. महागाईचा भस्मासूर प्रचंड वाढलेला आहे. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना जगणं त्या ठिकाणी कठीण झालेलं आहे. हर एक वस्तुर भाव बढ़ गए, दुकाने में गए तो हर एक वस्तुर भाव बढ़ गए. जत्रा वस्तू लागायचं खायनं पियेनं सारी वस्तूर भाव बढ़ गए. खतेर भाव बढ़ गए, औषधर खते आपण खेते म्हणजे फवारणी करायचा और भाव बढ़ गए. पण हम जे वरसभर खेते में राबाचा मेहनत कराचा और माहिती जे पीक काढाचा वो पीकेर भाव मात्र बड़े कोणी मारी आणि भाईओ बहनो कारण ध्यान रखाडो. हे बीजेपी आणि बीजेपी सोबत जे लोक सब हे लोकों मतदान करान सोतार नुकसान मत करो. कोण आपलो कोण परको काही आचो काही भला दोस्त दुश्मन समजन चालो. येच लोक आपले ती गद्दारी किदेचा, येच लोक आपले ती सारी सत्यानाश किदेचा करताय. मार तमने खेळोचा त्यात्रादन हेगो जको हेगो पण अब ती वात आपण करन चाल कोणी. आणि हे हसाबेती कधीतरी आपण अंग जाणू लागे, हे हसाबेती कधीतरी आपण अंग बनू लागे. आणि म्हणून आज या विचारपीठावरून मी तुम्हाला सांगू इच्छितो की समनक जनता पार्टीने काँग्रेस पक्षासोबत त्या ठिकाणी आघाडी केलेली आहे. आघाडी करण्यामागचे काही उद्देश ध्येयधोरणे ठरली होती. आपण काही गोष्टी ठरवलेल्या आहेत म्हणून आपण आघाडी केलेली आहे. उगाच काय खैरातीमध्ये कुणाही सोबत आपण आघाडी करायला निघालेलो नाही. आणि म्हणून ज्या प्रकारे आघाडीच्या हिशोबाने ज्या गोष्टी करता येईल त्या आपण करणार आहोत. पण हे सगळं करत असताना एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे हे महाराष्ट्रामध्ये जे महायुतीचं सरकार आहे, हे देशामध्ये जे काही बीजेपी सरकार आहे यांना घरी पाठवलं पाहिजे. तरच येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला काहीतरी करता येईल आणि आपल्या हक्काची आपल्या मान सन्मानाची लढाई त्या ठिकाणी आपल्याला लढता येईल. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, आताच आमच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलंय की या महायुती सरकारने 1 नव्हे 2 नव्हे जवळपास 65,000 शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा त्या ठिकाणी बंद करण्याचं काम केलंय. त्या जिल्हा परिषदेर शाळा केरच्या पर सिकच ये जिल्हा परिषदेर शाळा माई तमार हमार असरे के गोर गरीबेर बाल बच्चा सिकच जेरकन पिसा छेनी जेरकर परिस्थिती नाजूक जे गरीब छा आसे लोकोर बेडबेटा जिल्हा परिषदेर शाळा सिकच. आणि एक जिल्हा परिषदेर 65,000 शाळा जर बंद करना के तो मतलब आसोचा कि हमार गोर गरीबेर साटा तोड़वार मोल मजदूरी करवार बेटा
कतदान शिक आंगारी जेमतेम शिकारेचा पिसाछेनी आणि पचजको कॉन्व्हेंट शाळाम शिका पचजको तालुका शाळाम शिका पचजको वो सीबीआई काय सीबीएसई शाळाम शिका इंटरनॅशनल बोर्ड शिका काय हमार कन पिसाचा अत्रा ज्यादा फीस भरण मोठे मोठे शाळाम शिकार पिसाछेनी म्हणजे ही सरकार ठरावेलो छा की तमार हमार जे काही गोल गरीबेर बाल बच्चा छ हे हानोज मरमर मरीचा हे हानोज साटा तोडीचा हे हानोज मोलमजुरी करीचा आणि तमार हमार सर्वसामान्य लोकोर पिढी बर्बाद करेरो काम ही महायुती सरकार करो हे जो को लाडली बहनेर काही लाडकी बहनेर माध्यमेથી 1500 रुपया તમને દેરેજ કરવા સાંભળો 1500 रुपया દેરેજ छ आणि हजार हजार काही कसं 1500 रुपया दे रहे छ आणि लाख लाख हजारों करोड़ रुपया निस्ताओ जाहिराते पर बैनर बाजी पर खर्चो कर रहे छ हम तमार सारो की दे हम तमार सारो की दे कर दिखाते हिंद रहे मार यारियो भाइयों बहनों ये 1500 साड़ी पर भूलेन मत चालो ही सारी नाटक छ ही सारी भिकार चोटपणो लगार सवय छ कारण आय वाले दनेर माय खरोखर जर एनुन काही करे रेती ते विमुक्त जाती प्रवर्गीय जे घुसखोर हिरेचा ही काल थंबाडे कोणे आणि काल परवा या महाराष्ट्र शासनाने एक जीआर काढला आणि लोकांमध्ये संभ्रम त्या ठिकाणी निर्माण केलं की आम्ही एसआयटी स्थापन केली बोगस घुसखोरांना थांबवण्यासाठी ती एसआयटी नसून केवळ समिती आहे आणि त्या समितीला अधिकार नाही जेवढे अधिकार एसआयटीला असतात तेवढे अधिकार त्या समितीला त्या ठिकाणी नाहीत हे फक्त बोलाचीच भात बोलाचीच कडी करून कुठेतरी आमिष दाखवण्याचं काम या महायुती सरकारने केलं ह्यांना जर खरोखर आपल्यासाठी काय करायचं असतं तर ज्या लोकांनी घुसखोरी केली त्यावर जर यांनी कारवाई केली असती तर वाटलं असतं नाही खरोखर आपल्या मुलांबाळासाठी यांना काळजी आहे अरे इकडे आमच्या माता भगिनीवर अन्याय अत्याचार होतो इथे आमच्या भावावर अन्याय अत्याचार होतो त्यावर ही लोक कुठे कारवाई करत नाहीत आणि जे कोणी त्यांच्यासाठी आंदोलन करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात माझ्या बंधू आणि भगिनी म्हणून बोलेर चालेल घणी काही वाचायचं सेच वाते एकदा केम चालव कोणी मग फक्त मी आत्राच ये स्टेजे परती आत्रीच वाद धारे मळकारो की जे महायुती सरकारचं जे बीजेपी सोबतचं ये लोकोना आयवाळे निवडणुकीना मतदान करेर छेनी आत्रात माथून पक्को झालं पाछू कोई भी रहे दो आपलो मनख्या जर बीजेपी लेता माथे नाचरो हेळो तो हार्द रखाडो वो आपले ती बेमानी करोच हार्द रखाडो जे लोग बीजेपी सरकार सोबत वो लोग आपले ती घात करायचा आपले ती धोको करायचा ही वाद जर आचित्राती माथे रखाडो कारण जर તમને खरोखर काही बदल चाहतो हेळो जर आयोळ दनेमा आपले हातेથી जर प्रश्न चढाव हेळो तो बीजेपी सोबत जे लोक छ वनुन घर बसारेल काम आयवाळे निवडणुकीમાં આપણે કરેછ અને ઉજર કર્યા તો જ આયવાळे દનેરમાય आपण આપણે બેડબેટા સારો આપણે પીઢી સારો काहीतरी कर सक्या आणि पुन्हा एकदा त्या पुसद विधानसभा मतदारसंघातील सगळ्याच बंधूंना आणि भगिनींना मी आवर्जून सांगतोय या तालुक्यातील सगळ्यात